चला टिल देन आयसोमेरिझमचा चार्ट बनवून घेऊ. आयसोमर्स, molecules having same molecular formula, different structural formula. त्याच्यामध्ये परत दोन पार्ट्स पडतात. कोणते? स्ट्रक्चरल आयसोमर्स अँड स्टिरिओ आयसोमर्स. स्ट्रक्चरल आयसोमर सोपे असतात. कोऑर्डिनेशनमध्ये कोणते 4 स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपण शिकतो? लिंकेज, येस, आयोनायझेशन, ॲम्बिडेंट लिगँडमध्ये असते ते लिंकेज. आयोनायझेशन म्हणजे एकाला बाहेर काढायचा दुसऱ्याला आत घ्यायचा. तेच जर वॉटरच्या केसमध्ये झालं तर सॉल्वेट किंवा हायड्रेट. आणि लास्ट कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझमचे 2 पार्ट्स, जॉमेट्रिकल अँड ऑप्टिकल. जॉमेट्रिकल अँड ऑप्टिकल. दुसरी नावं काय आहेत त्यांची? जसं की ऑप्टिकल इज इनॅन्शिओमर. डायस्टेरिओमर जॉमेट्रिकलचे. हां, तसं जॉमेट्रिकल काय आहे? डायस्टेरिओमर. नेक्स्ट डायस्टेरिओमर्स म्हणजेच कोण असणार आहे? त्यामध्ये सिस ट्रान्स. इनॅन्शिओमर्समध्ये काय असणार आहेत? एक मॉलिक्यूल असेल, त्याची मिरर इमेज असणार आहे ती. सो नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. इथे काय लिहायला पाहिजे? नॉन सुपर इम्पोजिबल नॉन मिरर इमेज. येस. सिस ट्रान्स आयसोमेरिझम हे कॉर्डिनेशन नंबर 4 वाल्यामध्ये पण दिसतं, दॅट इज स्क्वेअर प्लेनर. आणि कॉर्डिनेशन नंबर 6 मध्ये पण दिसतं, दॅट इज ऑक्टाहेड्रल. सो स्क्वेअर प्लेनर टेट्राहेड्रलमध्ये असतं का? नो मॅम, का नसतं? कारण ते अँगल 90 नाही बनवत. हां, अँगल किती बनवतात ते? 109 डिग्री 28 मिनिट्स. सो कॉर्डिनेशन 4 मध्ये कोण आहे? एम A2 B2 M A2 BC अँड लास्ट ही दोनच आहेत. आणि कॉर्डिनेशन नंबर 6 मध्ये M A4 B2 M A4 BC आणि लास्ट असतो डायडेंटेटवाला. कसं लिहिणार त्याला? इकडे लिहू. M काय लिहितोय ते? A2 B2. करेक्ट आहे. त्याच्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये कॉर्डिनेशन नंबर 6 वालेच फक्त दाखवतात, 4 वाले दाखवत नाहीत. कॉर्डिनेशन नंबर 6 मध्ये एकच पॉसिबिलिटी आहे, ती आहे M A डायरेक्ट 3 टाइम्स घ्यायचं आहे. आणि दुसरी कॅटेगरी काय सांगितले? असे आयसोमर्स दॅट शो बोथ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ॲज वेल ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. ती कॅटेगरी कोणती आहे? M A2 B2. हे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पण दाखवतात, ऑप्टिकल आयसोमेरिझम पण दाखवतात. सो दे कम इन बोथ द कॅटेगरीज. पण त्यांचाही कॉर्डिनेशन नंबर किती आहे? 6च आहे. इथे कॉर्डिनेशन नंबर 4 वाला आपण घेऊच शकत नाही. आता हे जर रिवाईज झालं असेल आणि स्टुडंट्स पण जॉईन झालेत बऱ्यापैकी आता, तर चलो लेट अस स्टार्ट विथ आवर फर्स्ट MCQ. Which one of the following complex has geometrical isomerism? चॅट सेक्शनमध्ये सांगा आन्सर.
MCQ दिसतो ना स्क्रीनवरती? हो मॅम. ओके, हां. बघा, मी पहिल्या MCQला अप्रोच देते कसं करायचं असतं. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स शोज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिक म्हणजे काय येणार आता? सिस ट्रान्स. मग आपण आठवायचं, सिस ट्रान्स कोण देऊ शकतं? कॉर्डिनेशन नंबर 4 वाले पण, कॉर्डिनेशन नंबर 6 वाले पण. मग हे कोण आहे? 4, 5, 6. पण ह्याच्यामधले टाईप पण माहिती आहेत आपल्याला. ह्याच्यामध्ये MA2B2, MA2BC असा कोण आहे का बघा? नाही. मग चला, असा तर आहे का बघा? MA4B2, MA4BC, MAA2B2. यापैकी कोणता टाईप इथे सापडतोय बघा? हे काय आहे? मेटल. हे काय आहे? ए 4 वेळा घेतलाय, एखादा लिगॅन्ड 4 वेळा घेतलाय. आणि हे काय आहे? डायडेंटेट लिगॅन्ड. असला टाईपच नाही शिकलो आपण. हा कोण आहे? मेटल. हे कोण आहे? डायडेंटेट लिगॅन्ड 3 वेळा. 3 वेळा जेव्हा येतो तेव्हा तो ऑप्टिकल दाखवतो, हे क्लिअर सांगितलेलं. म्हणजे हा पण नाही. आपल्याला जॉमेट्रिक काढायचे आहेत. हा कोण आहे? A 5 वेळा घेतला आहे डायरेक्ट, आणि B एकच वेळा घेतला आहे. ॲटलिस्ट B2 पाहिजेत ना. मग हा पण नाही. लास्टला काय आहे? D. M. एक पहिला लिगॅन्ड 2 वेळा घेतला आहे, आणि दुसरा जो लिगॅन्ड आहे दॅट इज काय म्हणायचं त्याला? EN, इथिलीन डायमाइन. डायडेंटेट लिगॅन्ड 2 वेळा. याला B करा जर त्याला A म्हणत असाल तर. MAA2B2. बघा इथे MAA2B2. ऑप्शन नंबर D ला टिक केलं. करेक्ट. कोणाला डाऊट आहे का बघा काय केलं मी? एकदा विचाराल. स्ट्रक्चर काढून दाखवते. स्ट्रक्चर कसं असणार आहे याचं? कोबाल्ट, इथिलीन डायमाइन, इथिलीन डायमाइन. इकडे एक NH2, NH3. इकडे एक NH3. आत्ता NH3 मध्ये अँगल किती आहे? 90 डिग्री. हेन्स इट इज सिस. आणि मी अजून कसं काढू शकते? कोबाल्ट, इकडे एक इथिलीन डायमाइन, जस्ट अपोजिटला एक इथिलीन डायमाइन, एक वरून अमोनिया, आणि एक बॅक साईडहून म्हणजे खालून. आता अमोनियामध्ये अँगल किती आहे? 180. 180. स्ट्रक्चर कोणतं असणार? ट्रान्स. ट्रान्स. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग हॅज ऑप्टिकल आयसोमेरिझम. डोळे झाकून सांगितलं पाहिजे आता. ऑप्टिकल आयसोमेरिझम. गुड. बाकी सगळे लावा अंदाज. तो चार्ट ओपन करून बसा पाहिजे तर. ऑप्टिकल आयसोमेरिझम कॉर्डिनेशन नंबर 4 वाले दाखवतात का? फक्त 6 वालेच दाखवतात. मग ज्यांचा ज्यांचा कॉर्डिनेशन 4 येतोय त्यांना कट करा. राहिले 2च ऑप्शन. आणि यात तर मी तुम्हाला सांगितलं पक्का तुम्हाला हा वालाच विचारणार. MAA3 दिसलं असं डायडेंटेटच्या वरती की लक्षात ठेवायचं तो कोण आहे? ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे. मेटल आणि बायडेंटेट लिगॅन्ड किती वेळा घेतला इथे? 3 वेळा. MAA3. ऑप्शन नंबर B. ऑप्शन नंबर B. नेक्स्ट, which kind of isomerism is exhibited by octahedral complex? this. दिलेला कॉम्प्लेक्स कोणतं आयसोमेरिझम दाखवेल? वर्नर थेरी काय शिकवते? कोबाल्टचा कॉर्डिनेशन नंबर किती? 6. मग तिथे लिगॅन्ड किती आहेत कोबाल्टच्या समोर?
7. मग 7 चालतील का आपल्याला? नाही चालणार. मग व्यवस्थित आधी कॉम्प्लेक्स लिहा. कोबाल्ट NH3 4 वेळा, ब्रोमीन 2 वेळा, दॅट इज 5 6. बस झाले 2. 6 संपले म्हणजे उरलेला Cl कुठे आहे? बाहेर. आता असंही असू शकतं, मी Cl एका आत घेऊ शकते आणि एका Brला बाहेर टाकू शकते. कसं दिसेल आन्सर? CO NH3 4, एक Br आत, एक Cl आत, झाला तरी पण 6च. 4 5 6 6 कॉर्डिनेशन कंप्लीट. बाहेर कोणाला टाकला? Br. अशा टाईपच्या आयसोमेरिझमला काय म्हणायचं? कोणतं आयसोमेरिझम आहे हे? आयोनायझेशन. सो आयोनायझेशन पण आहे. आणि त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स कोणत्या टाईपचा आहे हा? MA4. वरती आहे B2 आणि हा आहे BC. कुठलाही चालेल मला. कुठे असतो हा फॉर्म? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. सो जॉमेट्रिकल पण आहे आणि आयोनायझेशन पण आहे. समजे? येस मॅम. हां, वरती पाहिलं तर काय होतं? MA4B2, MA4BC, दोघेही जॉमेट्रिकलमधले. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम? आता सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. करेक्ट. ऑप्टिकल आयसोमेरिझम आलं की ते कधीही कॉर्डिनेशन नंबर 4मध्ये नसणार, ऑलवेज कॉर्डिनेशन 6 असणार. आणि त्यात पण 2च स्ट्रक्चर, MAA3. 3 वाला ऑप्शन तर पक्का असतो. इन केस कधी नसेल तर तो काय असणार आहे? MAA2B2. MAA2B2. पण हा जॉमेट्रिकल पण दाखवतो, ऑप्टिकल दाखवतो. त्यामुळे तसा क्वेश्चन बनणार इथे. विच ऑफ द फॉलोइंग शोज जॉमेट्रिकल ॲज वेल ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. आणि त्यांना फक्त ऑप्टिकल विचारायचं असेल तर AA3 डायडेंटेट लिगँड 3 वेळा घ्यायचं आहे. तिसरा ऑप्शन बघा, क्रोमियम C2O4 एक डायडेंटेट लिगँड आहे, 3 वेळा घेतला आहे. C टिक करून टाकलं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग हॅज ऑप्टिकल आयसोमर? आता याच्यात आहे का डायडेंटेट 3 वेळा? ऑप्टिकल म्हटलं की 2च गोष्टी लक्षात ठेवायला सांगितले. नीरज, ऑप्टिकल कधी टेट्राहेड याच्यामध्ये असतं का? कॉर्डिनेशन नंबर 4 मध्ये? साक्षी करेक्ट, दीक्षा करेक्ट. वेदांत आन्सर सांग. वैष्णवी जरा कॉर्डिनेशन नंबर चेक कर त्याचा. हां ठीक आहे, कॉर्डिनेशन नंबर ओके आहे, पण तो फॉर्मॅट आहे का आपल्या याच्यामध्ये? ऑप्टिकलमध्ये किती फॉर्मॅट शिकवलेत? 2च. कॉर्डिनेशन नंबर 6 पाहिजे. ऑप्टिकल म्हटलं की कॉर्डिनेशन नंबर 6 पाहिजे. आणि आत्ताच सांगितलं कुठले 2 फॉर्म पाहिजे त्याच्यामध्ये. नाही सार्थक. असा आहे का सार्थक? शोध. MAA3 एक डायडेंटेट लिगँड 3 वेळा घेतलाय, म्हणजे EN 3 वेळा घेतलाय, किंवा C2O4 3 वेळा घेतलाय. आहे का असं कुठे? मग दुसरा वापरा, MAA 2 वेळा आणि B2, MAA2B2. लास्ट पेजवर पण हेच सांगितलं. एक मेटल पाहिजे, इथिलीन डायमाइन 2 वेळा पाहिजे. कुठलाही इथिलीन डायमाइन हे कोण आहे? EN किंवा C2O4. हे 2 वेळा पाहिजेत आणि 2 साधे पाहिजेत. इथे बघा ऑप्शन नंबर D. मेटल हा डायडेंटेट लिगँड 2 वेळा घेतलाय, हा मोनोडेंटेट लिगँड 2 वेळा घेतलाय. समजलं? तो ऑप्टिकल दाखवतो का? येस, डेफिनेटली दाखवतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पेअर रिप्रेझेंट्स लिंकेज आयसोमेरिझम?
गुड. गायत्री, साक्षी, सुनिधी. हे बाकीची गँग घाबरू नका. लिंकेज आयसोमेरिझम फक्त आणि फक्त कोणामध्ये असतं? ज्यांच्यामध्ये ॲम्बिडेंटेड लिगँड असतो. मग शोधा जरा ॲम्बिडेंटेड लिगँड कोणाकोणामध्ये. करेक्ट निकिता, साक्षी करेक्ट. बॉईजमध्ये आन्सर द्या. वैष्णवी करेक्ट. वेदांत, नीरज, सार्थक. नीरज करेक्ट. यश, चला सांगा. लास्टपासून जाते. जेव्हा असे दोन स्पियर दिसतात, कॉपरचा एक स्पियर आहे, प्लॅटिनमचा एक स्पियर आहे. इकडे प्लॅटिनमचा पहिला स्पियर, मग कॉपरचा स्पियर. असे एकाच मॉलिक्यूलमध्ये दोन दोन स्पियर असतील तर कुठला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होतो? सॉरी, कोणतं आयसोमेरिझम तयार होतं? हां, कोऑर्डिनेशन. म्हणजे हा तर चुकलाय. यामध्ये काय केलं त्यांनी? ब्रोमीनला आत घेतलं, क्लोरीनला बाहेर काढलं. बरोबर. बघा, ब्रोमीन आत आला, क्लोरीन बाहेर गेला. कोणतं असणार हे? आयोनायझेशन. यामध्ये काय केलं? सार्थक बघ, आता समजतं का? यामध्ये काय केलं? SO4ला आत घेतलं, NO3ला बाहेर काढलं. बघ, SO4 इथं आत आला, NO3 बाहेर गेला. हे पण कोणतं आयसोमेरिझम असणार? आयोनायझेशन. आणि जो लास्ट ऑप्शन आहे त्यामध्ये काय केलं? आता NCS आहे, त्याला फक्त कसं लावलं? SCN. इथे लिंकेज N कडून आहे, इथे लिंकेज S कडून आहे. जेव्हा लिंकिंग साईड बदलते तेव्हा दे आर कॉल्ड ॲज लिंकेज आयसोमेरिझम. ऑप्शन नंबर ए. समजलं सार्थक? ऑप्टिकल आयसोमेरिझम नाही आहे हे, जॉमेट्रिकल नाही आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमवर क्वेश्चन होता. समझे एवरीवन? क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन. थोडा पुसट आहे पण आय होप क्लिअर आहे, म्हणजे दिसतो तरी. विच वन ऑफ द फॉलोइंग कंपाउंड विल एक्झिबिट लिंकेज आयसोमेरिझम? लिंकेज जेव्हा पण येईल तेव्हा लिगँड त्याच्यामध्ये पक्का ॲम्बिडेंटेड लागतो. आणि ॲम्बिडेंटेड म्हणजे पक्का एकतर सायनाइड, एकतर SCN किंवा NO2. सुनिधी करेक्ट, वैष्णवी करेक्ट, नीरज करेक्ट. आता सांगा बाकी. हिंट तर डायरेक्टली स्क्रीनवर दिले. पहिला ऑप्शन PT अमोनिया 2 वेळा, Cl 2 वेळा. आहे का? CN SCN NO2 कोणच नाही. ऑप्शन C अमोनिया 4 वेळा, क्लोरीन 2 वेळा. NO2 आहे, बट हा NO2 लिगँड नाही आहे, हा काउंटर आहे, काउंटर आयन. मला काय पाहिजे? तो लिगँड पाहिजे, ॲम्बिडेंटेड लिगँड पाहिजे. सो हा पण नाही. डी बघा, अमोनिया NO2 आहे पण NO2 लिगँड नाही आहे. NO2 इथे काउंटर आयन आहे, मला लिगँड पाहिजे. सो करेक्ट ऑप्शन कोण आहे? इथे NO2 आहे, आतमध्ये म्हणजे लिगँड आहे. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट. Which one of the following square planar complex have cis-trans geometry? स्क्वेअर प्लेनार म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती? 4. मग ही हिंट आहे तुमच्यासाठी. कोऑर्डिनेशन नंबर 4च पाहिजे. 6 वाले आधी कट करून टाका असतील तर. नाही येतच, सगळे 4च आहेत. सिस ट्रान्स कोण दाखवू शकतं? त्यामधल्या पॉसिबिलिटीज कोण आहेत? M A काय आहे? MA2B2 अँड MA2BC. शोधा. गुड.
करेक्ट 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 यश. गायत्री करेक्ट. आता चारी लिगॅन्ड सेम असतील तर मी काय अँगल सांगणार आहे? अँगल सांगूच नाही शकणार. चारी अँगल सेम आहेत, चारी सेम आहेत, कट. इथे MA2B2 सी वाला चेक. आणि हा काय आहे? M अमोनिया Cl3 म्हणजे हा MB3 आहे. रॉंग. ऑप्शन नंबर सी वॉज करेक्ट. सगळ्यांचं करेक्ट होतं. नेक्स्ट. Which of the following compound can exhibit cis trans isomerism? Good. Sakshi correct. Janvi correct. Vaishnavi correct. Neeraj correct. Nikita correct. यश करेक्ट. साक्षी करेक्ट. गायत्री करेक्ट. आता काय केलं? पहिला ऑप्शन बघितला. कुठल्याही कॉम्प्लेक्समध्ये आपण 5 लिहिले का कधी? A5 कधीच नाही. A5 कधीच नाही. सो हे दोन तर पहिला कट झाले. याच्यामध्ये सिस्ट्रान्स पाहिजे असतील, ॲटलिस्ट 2 सेम किंवा 2 वेगळे पाहिजेत. ही केसच नाही आहे. हा कोण आहे बघा? MCO म्हणजे A2 अमोनिया 2 MA2B2 MA2B2 दाखवतो. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स कॅन एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम? सगळ्यात पहिला ऑप्शन कोणता कट मारणार याच्यामध्ये? करेक्ट. पहिला तर याचा टेट्राहेड्रल कट मारा, कारण टेट्राहेड्रल कधीच सिस ट्रान्स दाखवत नाही. हा साक्षी, सगळ्यात पहिला तर मी टेट्राहेड्रल कट मारेन, त्याच्यानंतर तो वाला कट करेन. खालच्या ऑप्शनवर विचार करा. सिस ट्रान्स दाखवायचे आहेत आणि सगळे लिगॅन्ड सेम आहेत, चालेल का? नाही चालणार. 2 सेम किंवा 2 वेगळे पाहिजेत. 5 वाला कधी करतोय का आपण? A5 वगैरे नाही, त्यालाही कट केलं. सो राहिलं कोण आता? एकच. M अमोनिया 2 वेळा म्हणजे A2, क्लोरीन 2 वेळा म्हणजे B2. MA2B2. ऑप्शन नंबर ए. समजले कसे MCQ येणार आहेत? येस मॅम. सांगा आता. एक्सचेंज ऑफ कोऑर्डिनेशन ग्रुप बाय वॉटर मॉलिक्यूल इन अ कॉम्प्लेक्स रिझल्ट्स इन डॅश मॉलिक्यूल, रिझल्ट्स इन डॅश आयसोमेरिझम. करेक्ट करेक्ट करेक्ट. जिथं वॉटर येतोय तिथं तर विचार पण करणार नाही. डेफिनेट त्याचं नाव हायड्रेट किंवा हायड्रेशन आयसोमेरिझम राहील. पाणी म्हणजे हायड्रेशन, हायड्रेट. 12. What type of isomerism is shown by this and this? काय झालं बघा व्यवस्थित त्यांच्यामध्ये. मयूर आहे का लेक्चरमध्ये? करेक्ट. काय आहे? आयोनायझेशन आयसोमेरिझम. नेक्स्ट. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज शोन बाय
आता बघून बघून पाठ झाला असेल. राईट. काय असणार आहे? बी. तुम्हाला फसवण्यासाठी बी आणि सी दिलंय. सी कोण आहे बघा? एम. क्लोरीन म्हणजे मोनोडेंटेट लिगँड 3 वेळा. B3. वेट. ठीक आहे. ही एक स्पेशल केस आहे, MA3B3. बरं झालं हा क्वेश्चन आला. थोडंसं एक्सप्लेन करते. आपल्या बुकमध्ये नाही आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाही आहे, पण हा कसा काढला जाऊ शकतो बघा. कोबाल्ट, Cl आणि एक Cl ॲक्झियलवरती. अजून काय आहेत? अमोनिया. एक अमोनिया इक्वोटोरियल, 2 अमोनिया इक्वोटोरियल, 3 अमोनिया इक्वोटोरियल. कसं स्ट्रक्चर दिसतंय? सिमेट्रिक आहे की अनसिमेट्रिक आहे? पहिलं वाला स्ट्रक्चर पाहायचं आहे फक्त तुम्हाला. कोण दिलं? Cl. पहिलं स्ट्रक्चर डेफिनेटली सिमेट्रिक आहे. काय झालं? या एका फेसवरती सलग 3 अमोनिया आहेत आणि दुसरा फेस बघितला म्हणजे दुसरा प्लेन बघितला की सलग 3 Cl आहेत. एक सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे. इट इज कॉल्ड ॲज फॅक. फेशियल म्हणजेच फॅक. फेसवरती सेम मॉलिक्युल्स म्हणजे फॅक आयसोमर. आणि हा कोण आहे? ओबडधोबड असला की मर. आणि फॅक आणि मर एक टाईपचं जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच आहे. फक्त CETसाठी विचारलं जाणार नाही कारण ते आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. पण याचा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? बोथ बी अँड सी. कारण बी ऑप्शन सिस ट्रान्स दाखवेल जो तुम्हाला शिकवला आहे आणि सी ऑप्शन फॅक मर दाखवेल जो मी थोडासा आत्ता डिस्कस केला. 3 वेगळे मॉलिक्युल्स म्हणजे हे 3 सेम लागले की फॅक, ओबडधोबड लागले की मर. समजलं का बघा आणि सोपं आहे का बघा. काय रिस्पॉन्स? क्लिअर आहे? ओके. नेक्स्ट, गिव्ह आयोनायझेशन आयसोमेरिझम ऑफ दिस. याचा आयोनायझेशन आयसोमेरिझम सांगाल. आयोनायझेशनमध्ये काय करणार? क्लोरीनच बाहेर दिसतोय त्याला आत घ्या आणि यापैकी कोणालाही बाहेर टाका. मला इथे अजूनही क्लोरीन बाहेर दिसतोय, म्हणजे हे 2 तर कट. बघा इथे क्लोरीन आत गेलाय, एक NCS बाहेर आलाय. सो डेफिनेटली काय असणार आहे? ए. 4ही ऑप्शन्सने जेव्हा एकत्र पाहतो ना पटापट कट व्हायला लागतात ऑप्शन्स. क्लोरीनला आत घ्यायचंय आणि क्लोरीन बाहेरच दिसतोय, शक्यच नाही बी आणि सी बनणं. मग एवर विचार केला, Cl आत आलाय. हा काय झालं? आपण आयोनायझेशन आयसोमर म्हणजे ॲम्बिडेंटेड लिगँडमध्ये करू शकतो का? करू शकतो. कोणामध्येही करू शकतो. बाहेर तर काढायचं आहे, पण आहे असा बाहेर काढायचा. NCS आहे तर NCSलाच बाहेर काढायचं, त्याला उलटा पुलटा नाही करायचा. नेक्स्ट. ओके, हे फॅक आणि मर बद्दल सांगितलेलं बघा. ए फॅक, बी मर. ओबडधोबड आले की मर. हे फॅक, हे मर. डन. ओके विथ द MCQ. थोडा कॉन्फिडन्स आला आहे आयसोमेरिझमवरती. हो मॅम. ओके, अजून थोडे क्वेश्चन्स कराल. पहिल्यांदाच आयसोमेरिझमचे क्वेश्चन करत होता, पण थोडासा तो चार्ट लक्षात ठेवला तर आयसोमेरिझमचे क्वेश्चन चुकणार नाहीत तुमचे, क्विकली टिक करू शकाल.
आता आपली मीटिंग 6 ते 7 मिनटामध्ये एंड होईल. मग परत तुम्ही तीच लिंक जॉईन करून एंटर करायचं. काय शिकायचं आहे सांगतो. मॅम तो चार्ट दाखवा ना एकदा. हे लिहिलेलं A to B2 लिहिलेलं का? हां, फर्स्ट केला होता तो. अच्छा, तो व्हाईट पेजवरती केलेला. चेक करते. हां, ठीक आहे. चलो, आता सांगते काय करायचं आहे नेक्स्ट मीटिंगमध्ये आपल्याला. हे काम फार रेअर मुलं करू शकतात, कारण त्यांना शिकवलंच जात नाही. हो नीरज, असणार आहे. याला म्हणायचं VBT, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. बरेचसेच मुलं हा क्वेश्चन स्किप करतात. आणि स्किप करण्याचं रिझन हे नाही आहे की ही थिअरी काहीतरी टफ आहे. एक टाईमला तुम्ही याचं ना एक पानभर आन्सर लिहिता, आणि जेव्हा एकदा कन्सेप्ट समजते तुम्ही विदिन 30 सेकंड आन्सर करू शकताय की व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचं हायब्रिडायझेशन काय आहे, कसा कॉम्प्लेक्स बनतो, ऑक्टाहायड्रल आहे का टेट्राहायड्रल आहे, अँड सो ऑन. ठीक आहे. VBTमध्ये आपण कॉम्प्लेक्सेस बनवणार आहे. कॉम्प्लेक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. कॉम्प्लेक्स बनवत असताना आपल्याला त्याच्या हायब्रिडायझेशनचा स्टडी करायचं आहे. मग हायब्रिडायझेशन कोणते कोणते शिकायचे आहेत या टॉपिकमध्ये आपल्याला? 2 ते 3 टाईप आहेत. sp3 हायब्रिडायझेशन असेल तर तुम्ही त्याची जॉमेट्री काय सांगता? टेट्राहायड्रल. तुम्ही VBT शिकलाय अथर्व, पण ते तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये शिकलाय. ही इनऑर्गॅनिकची VBT आहे. रूल्स काहीही बदललेले नाही आहेत. sp3 तिथेही टेट्राहायड्रल होता, इथेही टेट्राहायड्रल आहे. डू यू नो व्हॉट इज DsP2? sp3 जसा असतो तसा DsP2 पण असतो. माहिती आहे का तो काय आहे? स्क्वेअर प्लेनार. काय असतो? स्क्वेअर प्लेनार. ऑर्बिटल तितकेच आहेत बघा. 3p 1s म्हणजे काय काउंट आहे? 4. आणि इथे 1s 2p 1d 4. दोघांचा कॉर्डिनेशन नंबर 4. पण sp3 असेल तर टेट्राहायड्रल, DsP2 असेल तर स्क्वेअर प्लेनार. लक्षात राहील. हे कधी? वेन कॉर्डिनेशन नंबर इज 4. मग मॅम 6 असेल तर काय असतो? 6 म्हणजे कोण रे? ऑक्टाहायड्रल. आणि ऑक्टाहायड्रलचं काय असेल? sp3d2. sp3d2 ऑक्टाहायड्रल. आणि एक असाही असतो d2sp3. d2sp3. d2sp3 असेल तरीही ऑक्टाहायड्रल. इथे काय झालं? आउटर डी ऑर्बिटल वापरलं आणि इथे काय झालं? इनर डी ऑर्बिटल वापरलं. डी दोन्ही बाजूला असतं. इनर साईडला पण असतो, आउटर साईडला पण असतो. सो sp3d2 म्हणजे आउटर ऑक्टाहायड्रल, d2sp3 म्हणजे इनर ऑक्टाहायड्रल. हे 4 गोष्टी जरा नोट डाऊन करा. 1 मिनिट आहे, मीटिंग एंड होईल, देन जॉईन द सेम लिंक. या थेरीचे ना खूप सारे पॉस्ट्युलेट्स आहेत, पण कधीही पॉस्ट्युलेट्स डायरेक्टली विचारले जात नाहीत. थेरी भापट पसारा लिहा की VBT काय करते, सेम एनर्जीचे ऑर्बिटल ओव्हरलॅप झाले पाहिजेत, सेम ओरिएंटेशननी ओव्हरलॅप झाले पाहिजेत, एसला एस ओव्हरलॅप झाला पाहिजे, पीला पी ओव्हरलॅप झाला पाहिजे. असले काहीही न लिहिता आपण डायरेक्ट क्वेश्चनने स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 1 आहे, कोबाल्ट अमोनिया 6 NH3 6 टाइम्स +3. हा एक कॉम्प्लेक्स आहे. त्याच्या समोर तुम्हाला त्याची स्पिन दिली असते. एक तो लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. एक्सप्लेन इट्स VBT. क्वेश्चन काय आहे? एक्सप्लेन इट्स व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. सो बोर्ड विचारते एक्सप्लेन VBT. CET विचारते याचं हायब्रिडायझेशन काय आहे, याची जॉमेट्री काय आहे, आणि याचं मॅग्नेटिझम काय आहे.
चला स्टार्ट करूया. या सगळ्याचे आन्सर जर तुम्हाला करता आले तर यू आर जिनियस. रेडी? काही डाऊट आला की मला पटकन विचारायचं. रेडी? आहात की झोपलात सेकंड मीटिंगला? हां. पहिली हिंट मॅम, हे स्पिन वगैरे काय दिलं? लो स्पिन म्हणजे दे आर टॉकिंग अबाउट स्ट्रॉंग लिगँड. लो स्पिन म्हणजे दे आर टॉकिंग अबाउट स्ट्रॉंग लिगँड. आणि जर मग मी हाय स्पिन लिहिलं असतं तर ते काय असतं? कसला लिगँड असतं? वीक लिगँड. उलट आहे, इमॅजिनेशनच्या उलट आहे. लो म्हणजे कमी वाटतं पण लिगँड स्ट्रॉंग आहे. हाय म्हणजे जास्त वाटतं पण लिगँड कसं आहे? वीक आहे. हे लक्षात राहील. आज समजून घ्या, प्रॅक्टिस जेव्हा कराल तेव्हा ते पक्का लक्षात राहील तुम्हाला. त्यानंतर स्टार्ट करूया कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्समधला सेंट्रल मेटल लिहायचा अलॉंग विथ इट्स ऑक्सिडेशन स्टेट. कोबाल्ट, अमोनिया 6, अमोनियावर चार्ज 0. सो कोबाल्टवरती ऑक्सिडेशन चार्ज किती आला? ऑक्सिडेशन स्टेट किती आला? CO+3. आणि कोबाल्ट इन +3 स्टेटची कॅन यू राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन? पहिलं मला सांगा, एलिमेंट्स पार्ट आहेत का तुमचे 21 to 30? म्हणा एकदा. हां. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा निळा की झेब्रा. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा निळा की झेब्रा. हाताची बोटं पुढे करून म्हणा, कारण कन्सेप्ट फार इझी होणार आहे जर ही लाईन तुम्हाला पाठ असेल. सचिनने पहिल्या बोटावर आलं असेल. टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा निळा की झेब्रा. राहील लक्षात? मग मी विचारलेलं, बरं ठीक आहे, राहू दे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट, फक्त कोबाल्ट जर म्हटलं तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कशी लिहिणार? तुम्ही जेव्हा हातावरती मोजाल ना तेव्हा ते 7th फिंगरवरती येईल. आणि जर ते 7th फिंगरवरती येत असेल तर 3D सिरीज आहे ही पहिली D सिरीज आहे. पहिली D सिरीज कोणती असते? 3D सिरीज. ज्या बोटावर येईल ते डीच्या वरती लिहायचं. 3D7 आणि पुढचा 4s2 कधीही बदलत नाही. सो कोबाल्टचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय झालं? अर्गॉन 3D7 4s2. याच्या आधीचा इनर्ट गॅस असतो अर्गॉन. अर्गॉन 3D7 4s2. मग सांगा, जर मी तुम्हाला निकेलचं विचारलं तर कसं लिहिणार तुम्ही? इफ आय आस्क्ड यू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ निकेल, जेवढा ॲटॉमिक नंबर त्याच्या डोक्यावरती तेवढी व्हॅल्यू. 3D कधीही बदलत नाही, 4s कधीही बदलत नाही, त्याच्यावरचे नंबर बदलतात. निकेल विचारलाय म्हणजे तो 28 आहे. 3D8 4s2. त्याच्या आधीचा इनर्ट गॅस अर्गॉन. मी जर तुम्हाला टायटॅनियम विचारलं तर? अर्गॉन 3D2 4s2. जर मी तुम्हाला व्हॅनेडियम विचारलं तर? अर्गॉन 3D3 4s2. अर्गॉन 3D3 4s2. जर मी तुम्हाला कॉपर विचारलं तर? अर्गॉन 3D9 4s2. हां. कॉपरची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन एक्सेप्शनल असते, विसरलात का? कॉपर आणि क्रोमियम बोथ हॅव एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन्स. कॉपरला साधा कसा लिहिला जातो बघा. तुम्ही म्हणताय ते करेक्ट आहे मॅम. 3D9 4s1 पाहिजे पण 4s2 पाहिजे. 4s2 तर हा 2 यातला इकडे जात असतो. 2 मधला 1 इकडे जातो का? कम्प्लीट फिल डी करण्यासाठी. कम्प्लिटली फिल्ड
डी करण्यासाठी. मग कसं दिसेल स्ट्रक्चर? 3D10 4S1 असतो तो. ठीक आहे. काय केलं मी? तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं 3D9 4S2, पण जर हा 3D10 असता तर याचं ऑर्बिट कंप्लीट झालं असतं. सो हा याच्याकडून एक घेतो आणि कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कसं होतं? अर्गॉन 3D10 4S1. हे करेक्टवालं आहे. ओके एव्हरीवन. सिमिलरली क्रोमियम बघा. क्रोमियम कसा लिहिला असता आपण आधी? अर्गॉन. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे चौथ्या फिंगरवर आलं. मी भले इथं लिहिलंय पण मी फिंगर्स काउंट करते, कारण का तुम्ही तिथे लिहून जाणार नाही. तुमच्या फिंगर्सवरती तुम्हाला फक्त फिंगर्स आहेत की जे मोजायचे आहेत आणि वरचं डी लिहायचं. क्रोमियमला लिहिलं असतं 3D4 4S2. आता काय होईल? जर 3D5 झाला तर ती हाफ फिल्ड होते ना. डीमध्ये टोटल 10 बसतात, मग 5 बसले तर हाफ फिल्ड. आणि हाफ फिल्ड हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. हाफ फिल्ड हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी केलं 11th मध्ये. क्रोमियम, अर्गॉन एक इकडे येतो, काय बनतो? 3D5. आणि काय बनतं इथे? 4S1. ठीक आहे. एक तर डी कंप्लीट पाहिजे म्हणजे 10 इलेक्ट्रॉन, किंवा कसं पाहिजे? 5. एक्झॅक्ट हाफ फिल्ड, अगदी बरोबर हाफ फिल्ड. तर मग ते हायली स्टेबल असतात. दे आर हायली स्टेबल. आता सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहिता आली. सचिनपासून झिंकपर्यंत लिहिता येईल, विथ एक्सेप्शन ऑफ कॉपर अँड क्रोमियम. येस मॅम. ओके. लिहाल आत्ता नोटबुकमध्ये पटपट. मी थांबते. हेडिंग द्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ 3D सिरीज. राहू दे क्वेश्चन्सच्या आधी थोडं बेसिक क्लिअर करू. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ ही 3D सिरीज आहे. कारण याच्यामध्ये फक्त 3D ऑर्बिटल आहे. 4D 5D काही नसतं. पहिली लाईन पिरियॉडिक टेबलची तुम्ही लिहा. मी इथे थोडासा पिरियॉडिक टेबल इमॅजिन करून दाखवते तुम्हाला. दिस इज ग्रुप 1, दिस इज ग्रुप 2. इकडे आहे तुमचा पी ब्लॉक. पी ब्लॉकमध्ये हा 18th ग्रुप, हा 13 पासून पुढे. आणि डी ब्लॉक चालू कुठे होतो रे? पहिल्या पिरियडमध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या का 7व्या? तिसऱ्या. कुठे चालू होतो? डी ब्लॉक 4थ्यामध्ये चालू होतो. 4th पिरियडमध्ये पहिला डी ब्लॉक आहे, पहिली डी सिरीज आहे. 5th मध्ये दुसरी डी सिरीज आहे. 6th मध्ये तिसरी डी आहे. अँड 7th मध्ये चौथी डी सिरीज आहे. इथं 4th मध्ये 3D ऑर्बिटल भरतं. 5 मध्ये 4D ऑर्बिटल भरतं. डी एकनं कमी भरत असतो. 6 मध्ये 5D भरतो आणि 7 मध्ये 6D भरत असतो. सिमिलरली 6 मध्ये 4F भरत असतो आणि 7 मध्ये 5F भरत असतो, जे आपण पिरियॉडिक टेबलच्या खाली ठेवले. हे रफ स्केच पण काढून घ्या पिरियॉडिक टेबलचं. तिसऱ्यामध्ये नाही, 4थ्या पिरियडमध्ये चालू होतो आणि सिरीजचं नाव असतं 3D. येस. मग आपल्याला फक्त 3D सिरीज शिकायची आहे. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा, निळा की झेब्रा, आणि 2 एक्सेप्शन्स कॉपर अँड क्रोमियम. लिहून घेता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आत्ता, किती जरी येत असेल तरी पण.
आणि येत नसल्यानंतर पहिला लिहा. हे आलं तर VBT आहे. आणि मुलांना हेच येत नसतं, एलिमेंट पार्ट नसतात आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहिता येत नसते. मग पुढे जायचा विषयच नाही आपला. आता मला आयन जरी विचारला तर मला माहिती आहे, मी बोटावरती काउंट करते. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त 6व्या फिंगरवर आलं म्हणजे पक्का अर्गॉन 3D6 4s2 असणार आहे. 4s2 कधीही बदलत नाही एक्सेप्ट कॉपर अँड क्रोमियमच्या ठिकाणी. ही एक्सपेक्टेड आहे, ही ऑब्झर्वड आहे. डन. वेट करायचं कोणासाठी? 5 4 3 2 1. चला याचा स्क्रीनशॉट घेते, ग्रुपला हेही सेंड करेन. हाय स्पिन म्हणजे लिगॅंड कसा असेल? वीक. आणि लो स्पिन म्हणजे लिगॅंड कसा असेल? स्ट्रॉंग. ठीक आहे, गुड. कोणतं तुमच्या साईडकडून पण याचा स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थित. हां, रेकॉर्डिंग चालू आहे सुनिधी. नेक्स्ट. आता किती बेसिक झाले बघा. बेसिक नंबर 1 आपल्याला पाहिजे होतं. हाय म्हणजे वीक, लो म्हणजे स्ट्रॉंग, दुसरं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. हे डन झालं. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स मला कोणता दिलेला? कोबाल्ट. अजून काय दिलेलं? अमोनिया. समोर काय लिहिलेलं? 6. पुढे काय केलेलं? त्याच्यावरती चार्ज दिलेला +3 आणि समोर म्हटलेले लो स्पिन. लो स्पिन म्हणजे दिलेला लिगॅंड कसा आहे? लिगॅंड इज स्ट्रॉंग फील्ड. लिगॅंड इज स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग फील्ड म्हणायचं. आता मी नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला सांगितलेलं कोबाल्टची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहा. कशी लिहिणार? अर्गॉन. आता काउंट करा का ना, आता तर बोर्डवर लिहिलेलं नाहीये. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा. 7th फिंगरवर आलं 3D7 4s2. पण इथे कोबाल्ट त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये नाही आहे. कोबाल्टवरती काहीतरी चार्ज आहे. चार्ज म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे या कॉम्प्लेक्समध्ये? 3. +3. सो कोबाल्ट इज इन +3 स्टेट. +3 चार्ज कधी येतो त्याच्यावरती? जेव्हा 3 इलेक्ट्रॉन बाहेर टाकले असतील, बरोबर ना?
हां, मग याच्याकडून 3 इलेक्ट्रॉन्स काढा. अर्गॉन पहिला कशातून काढणार? बाहेरच्या शेलमधून, 4th शेलमधून इलेक्ट्रॉन काढायचा आणि मग थर्डकडून. आधी थर्डमधून नाही, बाहेरच्या शेलमधून आधी इलेक्ट्रॉन काढायचे. सो 4s0 म्हणजे 2 काढले आणि याच्यातून एक काढा, 3d6. बरोबर आहे का? CO+3 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काढायचे आहेत. पहिल्या एसमधून 2 काढले आणि डीमधून 1 काढला. आता थोडंसं याला डायग्रामॅटिकली ड्रॉ करते. डी म्हणजे किती ऑर्बिटल्स असतात? 5. 1 2 3 4 5. हे आहे तुमचं 3d ऑर्बिटल. एस म्हणजे किती असतो? 1. हे आहे तुमचं 4s ऑर्बिटल. आणि 4sच्या समोर काय असतो? 4p. भले आपल्याला तो दिसत नाहीये तिथे, पण 4s नंतर कोण भरला जात असतो? 4p. 3d 4s 4p हे 3 ऑर्बिटल विसरायचे नाही. आता मला 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन भरायचे आहेत? 6. कसे भरतो आपण? 1 2 3 4 5 6. 4s मध्ये काही आहे का? 0. 4p कुठे आहे मॅम म्हणायचं नाही. 4sच्या पुढे 4p असतो, तो नाहीये म्हणजे तो 0 आहे. तो नाहीये म्हणजे तो किती आहे? 0 आहे. चला, म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमचं तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतलं. सेंट्रल मेटल ॲटमचं तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतलं. येतंय का बघू? दुसरा मॉलिक्यूल देते मी. इथंपर्यंत पोहोचताय का चेक करूया जरा. घ्या. ZnCl4 ZnCl4 -2 आणि स्पिन वगैरे काही दिलेली नाही आहे. स्पिन दिलेली नाही तर लिगँडचा विषय नाही. परत काय करणार तुम्ही? मेटलला उचलणार, त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहिणार. किती असणार? अर्गॉन, झिंक कुठे येतो? लास्ट फिंगरवर, झेब्रा. 3d10 4s2. पण इथे झिंक त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आहे का? Zn फॉर्ममध्ये आहे का? ऑक्सिडेशन नंबर किती आहे त्याच्यावरती? +2. म्हणजे Zn+2 किती इलेक्ट्रॉन्स लूज करायचे आहेत? 2. कुठून लूज करायचे? पक्का एसमधून पहिला. 3d10 4s0. पुढे 4p आहे, फक्त आत्ता तुम्हाला दिसत नाहीये. 3d काढा. डी मध्ये 5 रूम्स, 1 रूम 2 रूम 3 रूम 4 5 रूम. एस म्हणजे एकच आणि पुढचा पी म्हणजे किती असतात? 3. डी मध्ये 5, एस मध्ये 1, पी मध्ये 3. D10 4s0 4p0. D10 काढा. 1 2 3 4 5. आधी एक एक नी भरायचं, मग 6 7 8 9 10. इथंपर्यंत करू शकताय सगळेजण? काही डाऊट आहे का बघा. आत्ता तुमचं फक्त मेटलचं काम झालंय. आता त्यामध्ये कोण यायचं बाकी आहे? लिगँड. एक लिगँड किती इलेक्ट्रॉन्स घेऊन येतो रे? एक लिगँड येणार आहे तेव्हा तो किती इलेक्ट्रॉन्स घेऊन येणार आहे? एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन घेऊन येतो, कारण त्याच्यावरती लोन पेर असते. मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये माझ्याकडे 4 लिगँड आहेत, तर ते किती इलेक्ट्रॉन्स घेऊन येणार? प्रत्येक क्लोरीनचे 2-2 8. मग मला 4 लिगँड येणार आहेत, तर 4 रूम्स रिकामे आहेत का बघा खालच्या स्ट्रक्चरमध्ये. कोण आहेत? 4 लिगँड आहेत. 4 लिगँड येणार आहेत, तर 4 रूम रिकामे आहेत का बघा खालच्या स्ट्रक्चरमध्ये. आहेत का? या स्ट्रक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 2च्या 4 रूम रिकाम्या दिसत आहेत का? आहेत. मग पुट करा त्याला. पहिल्या रूममध्ये पहिला क्लोरीन, दुसऱ्या रूममध्ये दुसरा क्लोरीन, तिसऱ्या रूममध्ये तिसरा क्लोरीन, चौथ्या रूममध्ये चौथा क्लोरीन. येस. नीरज डिपेंड ऑन डेन्सिटी आणि वरचा लिगँड तर माझा मोनोडेंटेटच आहे.
त्यामुळे ते 4 क्लोरीन 8 इलेक्ट्रॉन घेऊन येणार. 1 2 3 4 5 6 7 8 आणि प्रत्येकाला एक एक रूम लागणार. पहिला क्लोरीन इथे गेला, दुसरा इथे गेला, तिसरा इथे गेला, चौथा इथे गेला. आता जिथे जाणार आहेत ते ऑर्बिटल्स एकत्र करा. काय काय एकत्र केलं? 1 S आणि 3 P. 1 S 3 P. हायब्रिडायझेशन काय झालं असेल? sp3. हा एक S आहे आणि Pचे किती घरं घेतले? 1 2 3. P3. हायब्रिडायझेशन काय झालं याचं? sp3. आणि जर हायब्रिडायझेशन sp3 असेल तर जॉमेट्री काय झाली असणार? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय झाली त्याची? टेट्राहेड्रल. आणि मॅग्नेटिझम, जर सगळे इलेक्ट्रॉन्स पेअरमध्ये आहेत, कुठलाही सिंगल इलेक्ट्रॉन दिसतोय तुम्हाला? इफ ऑल पेअर्ड म्हणजे ते असे 2-2च्या फॉर्ममध्ये बसलेत सगळेजण, तर त्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिझम इज डायामॅग्नेटिक. मॅग्नेटिझम इज डायामॅग्नेटिक. दोघे बसलेत सगळे म्हणजे दे आर डायामॅग्नेटिक. समजलं? तिन्ही आन्सर काढले आपण. हायब्रिडायझेशन ते समजलं की लगेच जॉमेट्री, ते समजलं की लगेच मॅग्नेटिझम. ZnCl4 2- समजला? VBT कशी काढली त्याची? कोणाला काही डाऊट असेल विचारा, काही असू दे. मग आपण कमीत कमी उद्या 8 मॉलिक्युल्स ड्रॉ करायचे आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि उद्याच्या लेक्चरचे 8 म्हणजे 10 मॉलिक्युल्स आपण इथे ड्रॉ केले की त्यानंतर कुठलाही मॉलिक्यूल अवघड जाणार नाही. ठीक आहे. चला या क्वेश्चनमध्ये विचार करा. किती लिगॅंड आणायचे? क्वेश्चन नंबर 1 मध्ये 6. खाली 6 रूम्स रिकामे आहेत का? हो मॅम. नाहीये. मग आता काय करायचं? 6 रूमच नाही आहेत. आपण या बिल्डिंगचे ओनर आहे तर आपण रूम खाली करू शकतो ना. रूम वॅकंट क्रिएट करा. येणारे पाहुणे आहेत, त्या पाहुण्यांसाठी रूम रिकामी करायची आहे. लिगॅंड कसं आहे तुमचा? स्ट्रॉंग फील्ड आहे. येणारा लिगॅंड स्ट्रॉंग फील्ड आहे तर तो हे आत बसणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना धमकी देतो आणि सांगतो की चल बाबा उठ, आत पळ, उठ इथून, आत पळ. मग हे घाबरून त्याला आत पळतात कारण येणारा लिगॅंड स्ट्रॉंग आहे तुमचा. आणि त्याच्यामुळे आता कॉन्फिग्युरेशन कशी दिसणार आहे तुम्हाला? डी मध्ये 1 2 3 4 5 घरं, एस मधला 1 घर, पी मध्ये 3 घरं. येणारा लिगॅंड स्ट्रॉंग होता, त्यांनी हे एकटे बसणाऱ्या लोकांना हकलून दिलं आत. पहिला पेर, दुसरा पण पेर झाला, तिसरा पण पेर झाला आणि कॉन्फिग्युरेशन काय केली? 3D6च बट वेगळ्या टाईपची. आणि आता घरं 6 रिकामी झालीत का बघा? येस मॅम. आता रिकामी घरं 6 झालीत त्यामुळे निवांत अमोनिया येऊ शकतो. पहिला अमोनिया, दुसरा अमोनिया, तिसरा अमोनिया, चौथा अमोनिया, 5वा अमोनिया, 6वा अमोनिया. 6 अमोनिया येण्यासाठी कोणते कोणते ऑर्बिटल एकत्र केले तुम्ही? हा डी आहे, हा डी आहे म्हणजे D2. हा कोण आहे? एस म्हणजे एस. आणि हे कोण आहेत? 3P. D2sp3. D2sp3 आणि D2sp3 जर जॉमेट्री असेल, D2sp3 जर हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल. आणि कुठलं ऑक्टाहेड्रल? इनर का आउटर? इन्नर ऑर्बिटल. कोणतं वापरलं त्यांनी? इन्नर डी ऑर्बिटल वापरलं. सो इट इज इनर डी ऑर्बिटल ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. आणि मॅग्नेटिझम बद्दल काय सांगा? सगळे पेर्ड आहेत का? 2 आहेत, 2 आहेत, 2 2 2 2 2 2. सगळे दोघे आहेत म्हणजे डायामॅग्नेटिक. सोपं आहे. इंटरेस्टिंग काम आहे खरं तर. कॉम्प्लेक्सचा मेटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहिलं पण मेटल ओरिजिनल फॉर्ममध्ये नाही आहे.
ऑक्सिडेशन स्टेटमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिलं, जरा डायग्राम काढली. येणारा लिगॅन्ड स्ट्रॉंग असेल तर तो हक्कलपट्टी करतो सगळ्यांची मागे आणि रिकामी जागा करून घेतो. आणि येणारा लिगॅन्डला जर जागा असेल तर हक्कलपट्टी करायची काही गरज आहे का? 4 रूम्स होत्या, बिना मागच्यांना डिस्टर्ब करता sp3 बसला. आणि इकडे त्याला जागाच नव्हती आणि तो स्ट्रॉंग होता म्हणून तो मागच्यांना हलवू शकला, म्हणून तो मागच्यांना मूव्ह करू शकला. बरोबर? हे 2 एक्झाम्पल समजलेत? येस मॅम. ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल. बाकीच्यांसाठी रिव्हिजन असेल, ज्यांना पहिल्या 2 क्वेश्चनमध्ये काही डाऊट असेल त्यांच्यासाठी. कोबाल्ट वॉटर 6 टाइम्स घेतलं आणि त्याच्यावरती चार्ज दिलाय +2 आणि सांगितलं की हे हाय स्पिन आहे म्हणून. हाय स्पिन असेल तर लिगॅन्ड कसं असणार आहे? लो. येस, हाय स्पिन म्हणजे वीक फील्ड लिगॅन्ड. ठीक आहे. पहिलं काम काय करायचं? मेटलला उचलून आणा. कोबाल्ट कशी लिहिणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन? अर्गॉन 3D 7 4s 2. पण कोबाल्ट ओरिजिनल फॉर्ममध्ये नाही आहे. कोबाल्टवरती काहीतरी चार्ज आहे. किती चार्ज आहे तो? +2. मग CO+2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स उडवणार आपण याच्यातून? 2. कुठल्यामधून? डी मधून का एस मधून? हां, म्हणजे 3d7 4s0. पुढे कोणच नाही असं आहे का? 4s नंतर कोण कोण आहे? 4p0 आहे. आणि या 4p नंतर पुढे कोणच नाही असं नाही, सगळे ऑर्बिट आहेत. 4s नंतर असतो 4p नंतर असतो 4d, हे सगळे आहेत पुढे. तुम्हाला हे 4 जरी माहिती असतील तरी कॉम्प्लेक्स येतो. पहिला 3d, मग 4s 4p 4d, 3d 4s 4p 3d. चला स्ट्रक्चर ड्रॉ करा. डी मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स, पण घरं किती? 5. रूम 5 आहेत. एस मध्ये 1 रूम, पी मध्ये 3 रूम आणि डी मुद्दामून काढलाय मी बाहेरचा. 1 2 3 4 5. इलेक्ट्रॉन्स फिल करा. 7 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5, मग पेरिंग 6 7 भरले. हे कोण होतं? 3d7. हे कोण आहे? 4s0. हे कोण आहे? 4p0. हे कोण आहे? 4d0. मग मॅम तुम्ही मगाशी का नाही 4d काढला? काढू शकताय तुम्ही. हे घ्या, तुम्हाला वाईट वाटायला नको. 1 2 3 4 5. काय लिहिते? 4s 4p 4d आणि 4d कोण आहे तिथे? 0. तो माझ्या काही कामाला आला का? पण आहे असा राहिला. 1 2 3 4 5. आता बघा, जेव्हा तुम्ही हे भरत होता तेव्हा बिलकुल असं केलं नसतं मी की आहेत 6 घरं म्हणून 1 2 3 4 5 6 असे मी घरं भरली नसतीत. का? पहिली प्रायोरिटी द्यायचं आतलं ऑर्बिटल भरतं का, इन्नर भरतं का? आणि स्ट्रॉंग असेल तरच इन्नर भरेल. स्ट्रॉंग असेल तर इन्नर ऑर्बिटल भरतील, म्हणून हे मी यूज केले नाही आणि मी ड्रॉ पण केले नाही. यूज केले नाही आणि ड्रॉ पण केले नाही. पण तसं या केसमध्ये नाही आहे. या केसमध्ये काय आहे? माझा लिगॅन्ड कसा आहे? तो येणारा लिगॅन्ड कसा आहे माझा? स्ट्रॉंग आहे का वीक आहे? मग तो दादागिरी करू शकतो का रिकामी घरं करण्यासाठी? कॅन इट डू दादागिरी? त्याच्याकडे ताकदच नाही आहे या इलेक्ट्रॉन्सना मागं पाठवण्याची. मग या इलेक्ट्रॉन्सला टच पण नाही करायचा. आता तरी सुद्धा 6 घरं रिकामी पाहिजेत. मग कशी करणार? मग पुढची वापरा. 1 2 3 4 5 6. लक्षात आलं? आउटर डीचा यूज कधी होतो? आउटर डी ऑर्बिटल तेव्हाच वापरले जातात जेव्हा लिगॅन्ड वीक आहे. कारण पर्यायच नाही. वीक असल्यामुळे तो आतमध्ये काहीही हालचाल करू शकत नाही. नाईलाजाने त्याला बाहेर जायला लागतं. म्हणून त्याच केसेसमध्ये मी बाहेरचं डी दाखवते.
स्ट्रॉंग असेल तर तो आतला डी वापरेल, वीक असेल तर तो बाहेरचा डी वापरेल. हायब्रिडायझेशन काय झालं? हायब्रिडायझेशन काय झालं? sp3 येस d2. जॉमेट्री काय झाली? परत ऑक्टाहेड्रल. पण कोणता ऑक्टाहेड्रल? आउटर डी. आउटर डी ऑक्टाहेड्रल. आणि मॅग्नेटिझम सांगा. सगळे 2-2 दिसत आहेत का? हे बघा, अकेला, एकटा अकेला, एकटा अकेला. जेव्हा असे अकेले इलेक्ट्रॉन्स आहेत, इट इज पॅरामॅग्नेटिझम. इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. ओके दीक्षा, हे एकटे दिसत आहेत ना इथे, म्हणून ते पॅरामॅग्नेटिक इन नेचर झाले. समजे? हां, येस मॅम. मग आता मला सांगा, जर एखादा लिगॅंड स्ट्रॉंग असेल तर तो कोणते ऑर्बिटल्स वापरतो? इनर का आउटर? इनर. स्ट्रॉंग असेल तर त्याच्याकडे ताकद आहे, आणि ताकद आहे म्हणजे तो आतले ऑर्बिटल्स वापरू शकतो. आणि वीक असेल तर त्याच्याकडे ताकद नाही, त्याला नाईलाजाने कुठे जायला लागतं? आउटर ऑर्बिट्सकडे. ऑर्बिट्स तुम्हाला कुठून लक्षात ठेवायचे आहेत? 3D नंतर कोण असतो? 4s. 4s नंतर 4p. 4p नंतर 4d. जर मला लिगॅंड स्ट्रॉंग दिला असेल तर मी फक्त पहिले 3 लिहिणार, पुढचं लिहायची पण गरज नाही. आणि वीक दिला असेल तर सगळे लिहितीय. समजे? स्ट्रॉंग लिहिला असेल तर तो इनर बनवणार आहे, आउटर डीची गरजच नाही. पण वीक दिला असेल तर तो आउटर बनवणार आहे, त्यामुळे सगळे डी लिहायचे, सगळे लिहायचे. हे 3 प्रॅक्टिस करा क्वेश्चन. उद्या आपण अजून क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे? चलो, एनी डाउट्स? एंड करायची मीटिंग, काही डाऊट नसेल तर. मॅम, हां, बोला. बोर्ड्समध्ये कसं लिहायचं याला? हां, बोर्ड्समध्ये एक आन्सर बनवून देते, त्याला कॉपी डाऊन करा. हे असं जरी लिहिलं ना, आहे असं, इथंपर्यंत आहे असं लिहायचं, हे जे केलं तिथंपर्यंत. आणि खाली फक्त हे लाईन्समध्ये लिहायचं. आणि हे जे मी डॉट देते ना, ते तुम्हाला समजण्यासाठी देते की बाबा हे लिगॅंड आहेत. तुम्ही पेपरमध्ये डॉट नाही द्यायचे, तुम्ही पेपरमध्ये असंच ड्रॉ करायचं. पहिला लिगॅंड, दुसरा लिगॅंड, तिसरा लिगॅंड, चौथा लिगॅंड, पाचवा लिगॅंड, सहावा लिगॅंड. हे फक्त स्टेटमेंटमध्ये लिहायचं परत. हेन्स द हायब्रिडायझेशन ऑफ द मॉलिक्यूल इज sp3d2. ॲज आउटर डी ऑर्बिटल इज युज्ड, इट इज आउटर डी ऑक्टाहेड्रल. There are 3 unpaired electrons in the electronic structure. Hence, it shows paramagnetism. ही शेवटचे फक्त ज्या लाईन्स आहेत ते थेरॉटिकल लिहायच्या, आणि हे बाकीचं आहे असं डायग्रामॅटिकली बोर्डसाठी. ठीक आहे? आणि लास्टला काय करणार? गायत्री सांगते. गायत्री विचारते, मॅम ते वीक आहेत की स्ट्रॉंग आहेत, ते कशावरून ओळखायचं? हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे देतात. हाय स्पिन आहे का लो स्पिन आहे ते दिलं जातं. आणि एक लास्ट 4th पॉईंट काय असणार? आता जर तुम्हाला कळालं की तो ऑक्टाहेड्रल आहे, तर ऑक्टाहेड्रलचा शेप कसा काढतो आपण? कोबाल्ट, 4 वॉटर प्लेनमध्ये, 4 वॉटर प्लेनमध्ये, 1 वॉटर अबाव, 1 वॉटर बिलो. आणि याच्यावरती चार्ज कुठला लिहिणार तुम्ही? +2. हे त्याचं स्ट्रक्चर 4th पॉईंटमध्ये. दॅट्स इट. ठीक आहे? चला, या उद्याच्या लेक्चरमध्ये परत थोडे क्वेश्चन्स डिस्कस करू. बाय एव्हरीवन, थँक्यू सो मच.